بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين صدق الله العظيم। यही है बंदगी अपनी, यही है जिंदगी अपनी, यही है बंदगी अपनी, यही है जिंदगी अपनी कि खुदा का नाम आया और झुक गई गर्दनें अपनी। प्रोग्राम के तरतीब को आगे बढ़ाएं और प्रोग्राम के मरहले को आगे मुकम्मल करने के लिए मैं दावत दूंगा बेनूरे मैडम को, वो आए और इस जलसे की कार्रवाई को आगे मुकम्मल कर लें। पुनः एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत। जनसेवा शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण जनसेवा राज्यस्तरीय आदर्श शाळा व गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा 2021 या ठिकाणी संपन्न होत आहे। तर हे वर्ष आहे 15व। तर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय सौ उर्वशी राजे धवलसिंह मोहिते पाटील, अध्यक्षा प्रतापसिंह मोहिते पाटील प्रतिष्ठान, तसेच विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून त्या सतत लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करतात। तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री कादर शेख साहेब, प्रशासन अधिकारी मनपा प्राथमिक शिक्षण मंडळ सोलापूर, तसेच वहिनी साहेब, त्याचप्रमाणे माननीय प्रशासन अधिकारी साहेब, आमचे मित्र वसीम बुरान साहेब, आमचे मित्र वाघमोडे साहेब, सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व शिक्षक बंधू, स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब, यांच्या जनसेवा संघटनेमध्ये सर्वात प्रथम जर आपण बघितलं तर आमचं एक घोषवाक्य आहे, जीवात जीवमान असे तो जनसेवाच करो। फक्त ब्रीद वाक्य एका लेटर पॅड वर किंवा एका बॅनर वर ठेवणं हे सोपं आहे, पण प्रत्यक्ष काम करणे हे कठीण आहे, खरोखरच कठीण आहे। कारण कुठल्याही चांगल्या कामामध्ये काम करत असताना अनेक अडचणी येतात। संघटनाला मी विचारलो की चला आपण कोर्टात जाऊ, पण ज्या वेळेला आम्ही तयारी दाखवली त्यावेळेला माझ्याबरोबर 3 संघटना आले व त्या आम्ही 4 संघटना मिळून औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली। आणि इकडे याचिकेचं काम चालू होतं, कोर्टाचं काम चालू असताना इकडे आम्ही रस्त्यावर जे आहे शासनाला देव चांगली सद्बुद्धी देव म्हणून अनेक चौकामध्ये आम्ही निदर्शने केले। आणि 14 महिन्यानंतर माननीय हायकोर्टाने आमच्या फेवर मध्ये निकाल दिला की जे पटपडताळणी झालेली आहे, जे सेवा समाप्त झालेली आहे, चुकीच्या पद्धतीने झालेली आहे, इतर विभागाकडून झालेली आहे, तर हा करता येणार नाही। त्यावेळेला आम्ही याच हॉलमध्ये जल्लोषचा कार्यक्रम घेण्यात आला आणि हा निर्णय सांगण्याचा हेतू एवढा आहे की निर्णय झालेला एवढंच कळालं आपल्याला, पण याच्या पाठीमागे जे आहे 3,500 शाळा वाचले, 50,000 शिक्षकांची सेवा वाचली, तर हा किरकोळ काम नाही। त्याच पद्धतीने सोलापूर जिल्ह्यामध्ये विनानुदानित शिक्षकासाठी भीक मागवा आंदोलन सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 15 वर्षापूर्वी करणारी आपली एकमेव संघटना आहे आणि त्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने अनेक तुकड्यावर त्यांना अनुदान प्राप्त केलं, अनुदान देण्याचं काम केलेलं आहे। असे अनेक कामं आहेत। तर सांगायचं हे असं आहे की आमचे एक मित्र आहेत, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष आहेत, त्यांचा फोन आला, सर तुम्ही काय राज्यात कार्यक्रम घेता म्हणले, आणि इकडेचे आमचे उत्तर प्रदेश बिहार इकडचे बी तुम्ही घ्यायला पाहिजे। मी म्हणलो
गेल्या 14 वर्षापासून आपण जनसेवा आदर्श शिक्षक पुरस्कार हा जिल्हा स्तरावर घेतो. पहिल्यांदाच आपण राज्य स्तरावर हा कार्यक्रम घेण्यात येतो.